आज आपण कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मधील 3 महत्त्वाच्या कन्सेप्ट बघणार आहोत. कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी, बेलमेंट, प्लेज अँड टाइप्स ऑफ गॅरंटी. कालच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडिमनिटी बघितलं होतं. इंडिमनिटी कोण असतो, इंडिमनिफायर कोण असतो, इंडिमनिटी होल्डर कोण असतो, या सगळ्या कन्सेप्ट आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितल्या होत्या. आज आपण बघणार आहे कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी नक्की काय असतं, कोणत्या कोणत्या प्रकारच्या गॅरंटी येतात, म्हणजे सेकंड आलं टाइप्स ऑफ गॅरंटी काय, बेलमेंट कन्सेप्ट नक्की काय असते, प्लेज ही कन्सेप्ट काय असते, हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया महत्वाच्या कन्सेप्टनी कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. बघा, कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी म्हणजे काय. आधी आपण एक स्मॉल एक्झाम्पल घेऊया. जेव्हा आपण एखादं घर घ्यायला जातो, तुम्ही जेव्हा होम लोनला अप्लाय करता किंवा एखादं घर घ्यायला जाता, त्या मोमेंटला तुम्हाला ते सांगतात का आम्हाला 2 विटनेस आणून द्या, म्हणजे गॅरेंटर आणून द्या. म्हणजे एक बँक समोरच्या पर्सनला लोन तर अप्लाय करते, पण कंडिशन काय सांगते का आम्हाला गॅरेंटर आणून द्या. गॅरेंटरचा अर्थ काय होतो का जर मी होम लोन साठी अप्लाय केले आणि मी जर ते पैसे देऊ शकलो नाही, तर ती बँक ते पैसे कोणाकडनं रिकव्हर करणार आहेत, जे मी गॅरेंटर दिले होते त्यांच्याकडनं ते रिकव्हर करणार आहे. ही कन्सेप्ट तुम्हाला माहिती असलेली आहे. चला आपण दुसरी एक एक्झाम्पल घेऊया. सपोज एक इंडियन कंपनी आहे. इंडियन कंपनीला जपानवरून एखादी मशिनरी काय करायची, इम्पोर्ट करायची. जेव्हा अशी फॉरेन वरनं एखादी मशिनरी इम्पोर्ट करायची असते, तेव्हा त्यांना पेमेंट पण करायचं असतं सायमल्टेनियसली. तर पहिले तुम्ही त्यांना पेमेंट करणार आहात का तुम्ही त्यांच्याकडनं मशिनरी घेणार आहात, हा नेहमीचा एक क्वेश्चन असतो. आणि त्यावरच एक नवीन कन्सेप्ट चालू झाली लेटर ऑफ क्रेडिटची. ती कन्सेप्ट आपण सध्या बाजूला ठेवू. ॲज अ इंडियन कंपनी, सपोज मी एक इंडियन कंपनी आहे, मी जपानवरना 10 करोड रुपीची काय करतोय, मशिनरी इम्पोर्ट करतोय. ठीक आहे. म्हणजे इंडियन कंपनी, बघा इथे इंडियन कंपनी आहे आणि एक जॅपनीज कंपनी आहे. मला 10 करोड रुपीची काय केली, मी इम्पोर्ट मशिनरी वर्थ ₹10 करोड मी घेतलेली आहे. आता समोरची कंपनी आहे जपानची, ती बोलणार का आम्ही मशिनरी तर द्यायला रेडी आहोत, पण आम्हाला पैसे कसे मिळणार. ठीक आहे, आम्हाला पैसे कसे मिळणार. उद्या जाऊन जर आम्ही तुम्हाला मशिनरी तर पाठवून दिली, म्हणजे एक्सपोर्ट केली, आणि तुम्ही आम्हाला पैसे नाही दिले तर आम्ही काय करायचं. ठीक आहे, इथे सिक्युरिटीचा प्रश्न येतो का आता ह्यांना पैसे कसे मिळणार. ठीक आहे, त्यामुळे जपानची जी कंपनी असते ती मशिनरी कधी एक्सपोर्ट करतच नाही. ते बोलतात आधी पैसे द्या तरच आम्ही काय देऊ, मशिनरी तुम्हाला एक्सपोर्ट करू. इंडियन कंपनी बोलते का आधी मशिनरी द्या त्यानंतर आम्ही पैसे देऊ. म्हणजे प्रत्येक जण सेफ राहायचा प्रयत्न करतो. अशा वेळी कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी जे असते, ज्याला लेटर ऑफ क्रेडिट सुद्धा बोलतात, हे तुम्हाला हेल्प करते. ह्या केसमध्ये, आत्ताच्या या केसमध्ये काय झालंय, इंडियन कंपनी आहे ज्याला काय मशिनरी इम्पोर्ट करायची. इंडियन कंपनी आहे ज्यांनी जपानवरनं काय केलंय, एक मशिनरी काय केली, इम्पोर्ट केली. इम्पोर्ट मशिनरी वर्थ ₹10 करोड. आता इम्पोर्ट केल्यानंतर लेटर ऑफ क्रेडिटची कन्सेप्ट येते. ह्यामध्ये ते सांगतात का आम्हाला काहीतरी गॅरंटी द्या का तुम्ही आम्हाला पैसे देणार आहात, अशी एक गॅरंटी द्या. ठीक आहे. आता ह्या मोमेंटला इंडियन कंपनी काय करते माहिती, इंडियन कंपनी एका बँकेशी कनेक्ट होते, जी बँक जपानमध्येच काम करते. म्हणजे जापनीज बँक सोबत काय करते, कॉन्ट्रॅक्ट करते. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट असा असतो, ते बँकेला जाऊन सांगतात की मी जपानमध्ये एक कंपनी आहे ज्याच्याकडे आम्ही मशिनरी घेतोय आणि त्यांना आम्ही पैसे सुद्धा देणार आहे. ज्या मोमेंटला आम्हाला मशिनरी येईल त्या मोमेंटला आम्ही काय देणार आहे, त्यांना पेमेंट सुद्धा करणार आहे. पण त्या जपानीज कंपनीजला आमच्यावरती ट्रस्ट नाहीये. त्या जपानीज कंपनीला आमच्यावरती ट्रस्ट नाहीये का आम्ही त्यांना पैसे रिटर्न देणार. त्यामुळे तुम्ही आम्हाला काय दे, गॅरेंटर आमच्यासाठी, का जर उद्या जाऊन आम्ही पैसे दिले नाही तर ते पैसे कोण बेअर करणार, ती जपानीज बँक जी असणार आहे ती त्यांना पेमेंट करणार. मग ह्यामध्ये 3 पर्सन इन्व्हॉल्व होतात. पहिले जे असते, जी कंपनी म्हणजे इंडियन कंपनी जी मशिनरी घेणार आहे, कुठनं, जपान कडून घेणार आहे, म्हणजे फर्स्ट पार्टी काय आली, इंडियन कंपनी. कोणाकडून घेते, जपान अँड कंपनी, ही जपानीज कंपनी यांच्याकडून घेते.
जपान अँड कंपनीकडून 10 करोड रुपयाची एक मशिनरी आहे जी काय केली, इम्पोर्ट केली. कोणी? इंडियन कंपनीने. आता जॅपनीज कंपनीला गॅरंटी कोण देणार आहे? तर जॅपनीज कंपनीला गॅरंटी देते बँक ॲट जपान. ही काय देते? गिव्स गॅरंटी. ही जी बँक आहे जी जपानमध्येच काय एस्टॅब्लिश आहे, ती सांगते तर उद्या जाऊन 10 करोड रुपयाची तुम्ही जी मशिनरी एक्सपोर्ट करताय इंडियाला, उद्या जाऊन इंडियन कंपनीने जर तुम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही तुम्हाला ऑन द बिहाफ ऑफ काय देणार आहे? त्यांच्या पैसे देणार आहे. म्हणजे ऑन द बिहाफ ऑफ इंडियन कंपनी गॅरंटी कोणी घेतली? रिस्क कोणी घेतली? तर जपानच्या एका बँकेने घेतली. म्हणजे इंडियन बँकेने उद्या जाऊन डिफॉल्ट केलं टुवर्ड्स पेमेंट, तर ह्या जपान कंपनीला, या कंपनीला पैसे कोण देणार आहे? ही बँक त्यांना पैसे देणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला यावरनं एक कन्सेप्ट समजली असेल की यामध्ये 3 पार्टी इन्व्हॉल्व होतात. पहिली पार्टी जी इम्पोर्ट करते, दुसरी पार्टी जी एक्सपोर्ट करते, एक एक्सपोर्ट करते, इम्पोर्ट करते. जी पार्टी एक्सपोर्ट करते त्यांना सिक्युरिटी, त्यांना गॅरंटी कोण देते? ते एक बँक देते. ठीक आहे. आता ह्यामध्ये 3 पार्टी इन्व्हॉल्व आहेत. पहिली जी इंडियन कंपनी जी असते, जी जी काय इम्पोर्ट करते, त्याला तुम्ही बोलू शकता प्रिन्सिपल डेटर. प्रिन्सिपल डेटर. आणि जापनीज कंपनी जी आहे, जे एक्सपोर्ट करते, म्हणजे तुम्ही याला बोलू शकता क्रेडिटवरती सोल्ड करते, क्रेडिटवरती, त्याला बोलू शकता क्रेडिटर. कॅशवरती ट्रान्झॅक्शन झालंय का? तर नाही, क्रेडिटवरती. आत्ता मशिनरी गेलेली आहे, पैसे नंतर येणार आहेत, म्हणजे क्रेडिटवरती, याला बोलतात क्रेडिटर. पैसे येणार कोणाकडनं आहेत? डेटर्स कडून येणार आहेत. तुम्हाला अकाउंटमधली कन्सेप्ट माहिती आहे, ज्याच्याकडून पैसे येणार आहेत आपण त्याला डेटर्स बोलतो. ह्या ट्रान्झॅक्शन मधून आपल्याला ह्या बँकेला, ह्या जापनीज कंपनीला पैसे कोणाकडून येणार आहेत? ते येणार आहेत प्रिन्सिपल डेटर कडून, म्हणजे इंडियन कंपनीकडून. म्हणून यालाच बोलतात डेटर्स. हे झालं क्रेडिटर आणि हे झालं डेटर्स. प्रिन्सिपल डेटर 2 झाले. जो व्यक्ती किंवा जी ऑर्गनायझेशन गॅरंटी देते त्याला बोलतात श्युअरिटी. काय बोलतात? श्युअरिटी. 3 पार्टी समजल्या. जो क्रेडिटवरती सेल अवेलेबल करून देतोय त्याला बोलतात क्रेडिटर. ज्याच्याकडून आपल्याला इन फ्युचर पैसे येणार आहेत त्याला बोलतात प्रिन्सिपल डेटर. ओके. नंतर जो गॅरंटी देतो त्याला बोलतात श्युअरिटी. म्हणजे 3 पार्टी इन्व्हॉल्व झाले. आता ओव्हरऑल ट्रान्झॅक्शन असं होतं की जॅपनीज कंपनी जी असणार आहे ती 10 करोडची मशिनरी काय करणार आहेत? इंडियाला पाठवून देणार आहेत, सेंड करणार आहेत. सेकंड ट्रान्झॅक्शन असं होतं का इंडियाने काय करायचंय, त्याचं जे पेमेंट ठरलेलं आहे ना, ते पेमेंट कोणाला पे करायचंय? जॅपनीज कंपनीला पे करायचं आहे. इन फ्युचर जाऊन जर काय डिफॉल्ट होते, म्हणजे इंडियन कंपनीचं पे करू शकत नाही, त्यानंतर रोल कोणाचा येणार आहे? त्यानंतर रोल येणार आहे श्युअरिटीचा. ठीक आहे. म्हणजे माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे का मशिनरी एक्सपोर्ट केल्यानंतर जॅपनीज कंपनी पहिले पैसे श्युअरिटी कडून घेणार आहे का पहिले पैसे डेटर्स कडून घेणार आहे? तर पहिले पैसे डेटर्स कडूनच घेणार आहे, प्रिन्सिपल डेटर. इन फ्युचर जर त्यांनी पैसे दिले नाही तरच ह्याच्याकडनं पैसे घेतले जातात. मशिनरी दिल्या दिल्या लगेच तुम्ही श्युअरिटीकडे नाही जाऊ शकत का आता आम्हाला पैसे द्या, नाही. आधी बघायचं कोण देतंय, प्रिन्सिपल डेटर देतोय का. जर त्यांनी दिले तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण त्यांनी जर दिलं नाही तरच तुम्हाला श्युअरिटी काय करणार आहे? पैसे देणार आहे. म्हणजे ह्या कन्सेप्ट मध्ये गॅरंटी कोणी दिली आहे? ह्यांनी काय दिली? गॅरंटी दिलेली आहे. इथपर्यंत समजलं. आता ह्यामध्ये 3 पार्टी इन्व्हॉल्व आहेत, प्रिन्सिपल, डेटर, क्रेडिटर अँड श्युअरिटी. तिघांमध्ये पण कॉन्ट्रॅक्ट होतात. 3 कॉन्ट्रॅक्ट होतात. पहिला कॉन्ट्रॅक्ट कोणाचा असतो? पहिला कॉन्ट्रॅक्ट बिटवीन क्रेडिटर अँड प्रिन्सिपल डेटर. बघा सर्कल केले ना. फर्स्ट पहिला कॉन्ट्रॅक्ट कोणाचा होतो? क्रेडिटर अँड प्रिन्सिपल डेटर. ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट असा होतो का आम्ही तुम्हाला मशिनरी 10 करोडची मशिनरी एक्सपोर्ट करतो आणि तुम्ही आम्हाला काय करणार? त्याचं पेमेंट करणार आहे. सेलची नॉर्मल एंट्री यामध्ये पास होते आणि काय होतं? ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतं. हा झाला कॉन्ट्रॅक्ट 1. ठीक आहे. सेकंड कॉन्ट्रॅक्ट काय होतो माहिती का? सेकंड कॉन्ट्रॅक्ट होतो क्रेडिटर अँड श्युअरिटी मध्ये. ठीक आहे. क्रेडिटर अँड श्युअरिटी मध्ये
शुअरिटी याला सांगतो क्रेडिटरला, एक मिनिट, बरोबर आहे, सेकंड कॉन्ट्रॅक्ट होतो तुमचा क्रेडिटर अँड शुअरिटी मध्ये. ठीक आहे, शुअरिटी क्रेडिटरला सांगतो, जर इंडियन कंपनीने जर तुम्हाला पैसे दिले नाही, जर इंडियन कंपनीने तुम्हाला पैसे दिले नाही, तर सगळे पैसे देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार आहे, ही बँक घेणार आहे. म्हणून हा त्यांच्यामध्ये झाला सेकंड कॉन्ट्रॅक्ट. थर्ड कॉन्ट्रॅक्ट कोणामध्ये होतो, डेटर्स अँड शुअरिटी मध्ये होतो. डेटर्स अँड शुअरिटी मध्ये कॉन्ट्रॅक्ट काय होतो का, प्रिन्सिपल डेटर सांगतो का जर शुअरिटी त्याच्या पॉकेटमधनं जर काही पैसे जर क्रेडिटरला देत असेल, म्हणजे 10 करोड रुपीज जर शुअरिटीच्या अकाउंटमधनं गेलेले आहेत क्रेडिटरला, म्हणजे लॉस कोणाचा झाला, शुअरिटीचा झाला, कारण त्यांनी गॅरंटी दिलेली. तर जो काही लॉस होणार आहे, सगळा लॉस ना प्रिन्सिपल डेटर नंतर कोणाला देणार आहे, परत शुअरिटीला देणार आहे. म्हणजे स्टार्टिंगला शुअरिटी याला पे करेल आणि त्यानंतर कोण करणार आहे, प्रिन्सिपल डेटर जो असणार आहे तो याला काय करणार आहे, रिटर्न करणार आहे. हे झाले 3 कॉन्ट्रॅक्ट. समजलं यामध्ये एक्झॅक्ट काय होतं ते 3 कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे पहिला याचे फ्युचर जर तुम्ही बघाल तर पहिला फ्युचर आहे 3 पार्टीज, 3 पार्टी असतात. पहिला प्रिन्सिपल डेटर, क्रेडिटर अँड शुअरिटी, 3 कॉन्ट्रॅक्ट. यामध्ये 3 कॉन्ट्रॅक्ट होतात. पहिला कॉन्ट्रॅक्ट कोणामध्ये होतो, प्रिन्सिपल डेटर अँड क्रेडिटर. सेकंड कॉन्ट्रॅक्ट क्रेडिटर अँड शुअरिटी. थर्ड कॉन्ट्रॅक्ट शुअरिटी मध्ये आणि डेटर्स मध्ये. इथपर्यंत समजलं. देन थर्ड, लायबिलिटी ऑफ प्रिन्सिपल डेटर इज प्रायमरी. बघ इथं प्रायमरी अँड सेकंडरी. लायबिलिटी प्रायमरी कोणाची असते आणि सेकंडरी कोणाची असते. म्हणजे लायबिलिटी म्हणजे जे पैसे रिटर्न करताना सगळ्यात आधी पैसे रिटर्न कोण करणार, डेटर करणार का शुअरिटी करणार, तर पहिला ऑप्शन असणार आहे डेटरचा. डेटरनी पैसे द्यायचे, जर डेटर देऊ शकला नाही तर शुअरिटी देणार आहे. म्हणजे प्रिन्सिपल डेटरची लायबिलिटी कशी झाली, प्रायमरी. प्रायमरी म्हणजे फर्स्ट. आणि शुअरिटीची काय झाली, सेकंडरी. सेकंडरी म्हणजे जर इम्पोर्ट केल्यानंतर जॅपनीज कंपनी पैसे कोणाकडनं मागणार, इंडियन कंपनीकडून मागणार, म्हणून त्याला बोलतात प्रायमरी लायबिलिटी. आता इंडियन कंपनी देऊ शकली नाही तेव्हा ते कोणाकडनं मागणार, शुअरिटी कडून मागणार. 3 फ्युचर्स त्यांचे समजले. कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी आता समजले. काल होतं कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी, त्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं इन्शुरन्स कंपनीचं. लक्षात ठेवा, इन्शुरन्स कंपनी इंडिमनिफाय लॉसेस. कॉन्ट्रॅक्ट किती होतात, एकच होतो. पार्टीज किती असतात, 2 असतात. यामध्ये 3 पार्टीज आलेल्या आहेत, 3 कॉन्ट्रॅक्ट आलेले आहेत. समजलं. कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी आय होप सो समजलं असेल. नोट्स मी पाठवल्यात, त्या वाचून घ्या एकदा. हे जर समजलं असेल तर नोट्स वाचायला 5 मिनिटं लागतील, लगेच समजेल. ठीक आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. टाइप्स ऑफ गॅरंटी. गॅरंटी तर आता समजले काय असतं, कोणत्या कोणत्या प्रकारच्या गॅरंटी असतात. तर बघा, एक पहिली गॅरंटी असते तुमची फिक्स पिरियड गॅरंटी, आणि सेकंड वन असते आपली कंटिन्युइंग गॅरंटी. फिक्स पिरियड गॅरंटी अँड कंटिन्युइंग गॅरंटी, दोघांमधला एक डिफरन्स समज. एक फिक्स पिरियड म्हणजे फिक्स पिरियड साठीच ही गॅरंटी असणार आहे, नंतरची असणार आहे त्याला बोलतात कंटिन्युइंग गॅरंटी. ह्याचा आपण एक्झाम्पल घेऊया, त्यानंतर कन्सेप्ट बघूया. एक्झाम्पल पहिलं, फिक्स पिरियड गॅरंटी. तुम्ही एखादा वॉच मार्केटमध्ये एखादा वॉच घेऊन आलेला आहात, त्या वॉचला काहीतरी वॉरंटी असते, कधी कधी गॅरंटी पण असते. मला पहिला प्रश्न, जो काही वॉच तुम्ही मार्केटमधून घेऊन आलेला आणि जी काही गॅरंटी शॉपकीपरनी दिलेली आहे किंवा त्या कंपनीने दिलेली आहे, ती लाईफ टाईम आहे का, तर नाही. ते सांगतात ह्याची वॉरंटी, याची गॅरंटी 6 महिने आहे, ह्याची वॉरंटी 1 वर्ष आहे. मोबाईल घेतला तर ते सांगतात का ह्याची वॉरंटी किंवा ह्याची गॅरंटी जी काय असणार आहे ती किती असणार आहे, फक्त 12 महिनेच असणार आहे. जेव्हा तुम्हाला असे गॅरंटीचे स्पेसिफिक पिरियड अवेलेबल करून दिला जातो, त्याला बोलतात फिक्स पिरियड गॅरंटी.
तो पिरियड लॅप्स झाल्यानंतर जर तुम्ही गेला तर तुम्हाला क्लेम मिळत नाही, तुम्हाला पैसे पे करावे लागतील, म्हणजे फ्रीमध्ये भेटणार नाही. असंच असतं ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे एखादं तुम्ही इम्पोर्टेड ब्रँडेड कोणतीही गुड्स घेता तर त्याला गॅरंटी वॉरंटी असते, स्पेशली इलेक्ट्रॉनिक्समध्ये असते. मोबाईल घेतला तर असणार आहे, पण त्याला ते लाईफ टाईम नसते, त्याला ते पिरियड अवेलेबल करून देतात. त्या पिरियडमध्ये तुमच्या मोबाईलला कोणत्याही प्रकारचा डॅमेज झाला तर ते काय करतात, त्याला रिइम्बर्स करतात किंवा रिपेअर करून देतात, बिकॉज त्यांनी त्याची गॅरंटी आणि वॉरंटी दिलेली असते. ठीक आहे. असं जेव्हा एखादा पिरियड मेन्शन केलेला असतो त्याला बोलतात फिक्स पिरियड गॅरंटी. ठीक आहे. हे तर इझी होतं, ह्यामध्ये डाऊट नसेलच. नेक्स्ट, कंटिन्युइंग गॅरंटी. कंटिन्युइंग गॅरंटीमध्ये एक्झॅक्ट कसं असते, ही गॅरंटी ना कंटिन्यू असते, म्हणजे चालत असते. इट इज काइंड ऑफ सेरीज ऑफ ट्रान्झॅक्शन. नोट्समध्ये बघितलं तुम्हाला समजेल, इट इज अ काइंड ऑफ सेरीज ऑफ ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे. आता इज एक्झाम्पल घेऊया. चला, ह्यामध्ये सागरचं एक हॉटेल आहे, सागरचं एक हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे. ठीक आहे. रेस्टॉरंट आणि एकदा त्या रेस्टॉरंटमध्ये राहुल आला. राहुल आला कशासाठी, लंच करायला आलेला आहे राहुल. ठीक आहे. राहुलला समजलं अरे हॉटेल कोणाचं आहे, सागरचं हॉटेल आहे हे. ओके. ठीक आहे. मग सागरचं हॉटेल आहे आणि हे दोघं मित्र. ठीक आहे. मग सागरनी काय केलं माहिती आहे का, सागरनी याच्याकडनं जे काही बिल झालेलं त्याचे पैसे घेतले नाही. ठीक आहे. राहुल घरी निघून गेला. ठीक आहे. पैसे पे केले का, तर नाही. का नाही पे केले, ओळखीचा आहे, मित्र आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट वीकला पुन्हा राहुल काहीतरी कामासाठी आला आणि काहीतरी स्वीट वगैरे घेतलं. त्याचं रेस्टॉरंट होतं, त्यांना काहीतरी स्वीट वगैरे घेतलं आणि पुन्हा राहुल निघून गेला. सागर बोलला का पैसे वगैरे देऊ नको. ठीक आहे. पुन्हा राहुल निघून गेला. ठीक आहे. सागरनी जो काउंटरवर बसलेला माणूस होता त्याच्या रेस्टॉरंटमध्ये, सागरनी सांगितलं का जेव्हा जेव्हा हा राहुल रेस्टॉरंटमध्ये येईल तर त्याच्याकडनं पैसे घ्यायचे नाही, कारण तो माझा मित्र आहे. तो माझा काय मित्र आहे, त्याच्याकडनं पैसे घ्यायचे नाही. ठीक आहे. म्हणजे काउंटरमधल्या व्यक्तीला सागरनी वॉर्निंग देऊन ठेवली आहे ॲज अ ओनर का हा माझा मित्र आहे, हा जेव्हा येईल त्याला फ्रीमध्ये द्यायचं. काय द्यायचं, फ्रीमध्ये द्यायचं. ठीक आहे. हा कधी पण येईल तेव्हा. पुन्हा 10 दिवसांनी पुन्हा राहुल आला, एखादी वस्तू घेतली, पैसे द्यायला गेला तर त्यांनी पैसे घेतले नाही. कोणी काउंटरवरचा जो व्यक्ती होता त्यांनी पैसे घेतले नाही. पुन्हा राहुल निघून गेला. असं 2दा 3दा 4दा 5दा झालं. ठीक आहे. काउंटरवरचा माणूस, माझा क्वेश्चन, काउंटरवरचा माणूस पैसे का घेत नव्हता? काउंटरवरचा जो एम्प्लॉई बसवलेला तो पैसे का घेत नव्हता? कारण वरना ओनरनी सागरनी त्याला सांगितलेलं का हा जो पर्सन आहे ना ह्याच्याकडनं पैसे घ्यायचे नाही. ठीक आहे. तर हा माझा मित्र आहे. ठीक आहे. ह्याची जे काय बिल होणार आहे ना ते मी पे करेन. ह्याचं जे काय बिल होणार आहे ना ते मी माझ्या पॉकेटमधनं पे करत जाईल, तुम्ही यांच्याकडनं घेऊ नका. ठीक आहे. जे काय एक्सपेन्सेस होत असतील कॉस्ट बेसिसवरती मी पे करत जाईल, तुम्ही यांच्याकडनं घेत जाऊ नका. ठीक आहे. आता बिझनेस आहे, बिझनेसला पैसे तर आले पाहिजेत. तो नॉमिनल अमाऊंट सागर त्या काउंटरवरती देत होता, कोणासाठी, राहुलसाठी. ठीक आहे. आता नेक्स्ट टाइम येताना राहुलनी काय केलं, राहुलने अजून 2-3 मित्रांना घेऊन आला. तो मित्राचं हॉटेल आहे, पाहिजे ते मागवा खा. ठीक आहे. पुन्हा आले, पुन्हा त्यांनी चांगले एक बिल फाडलं, पुन्हा ते निघून गेले. ठीक आहे. पुन्हा पैसे वगैरे घेतले नाही. ठीक आहे. पैसे का नाही घेतले परत, कारण सागरनी सांगितलेलं हा जेव्हा येईल याच्याकडनं पैसे घ्यायचे नाही. ठीक आहे. ओके. बघा लक्षात घ्या, हे जे ट्रान्झॅक्शन होत असतं ह्याला बोलतात सेरीज ऑफ ट्रान्झॅक्शन. मी नाव बघा काय बोलतोय, सेरीज ऑफ ट्रान्झॅक्शन. नोट्समध्ये बघाल तर दिसेल तुम्हाला, कंटिन्युइंग गॅरंटी मध्ये सेरीज ऑफ ट्रान्झॅक्शन. म्हणजे एकदा इथं स्पेसिफिक पिरियड दिलाय का, राहुल 5 वेळा आला तर त्याच्याकडनं पैसे घ्यायचे नाही, असं आहे का, नाही. देर इज नो एनी स्पेसिफिक पिरियड. इट इज अ काइंड ऑफ
रेग्युलर और सेरीज ऑफ ट्रान्झॅक्शन, याला बोलतात कंटिन्युइंग गॅरंटी. ठीक आहे, म्हणजे समोरचा माणूस किती वेळा सुद्धा आला, समोरचा माणूस किती वेळा सुद्धा आला तरी काय होणार आहे, तरी सुद्धा काय होणार आहे, पैसे त्याला द्यायचीच गरज नाही. का? कारण गॅरंटी जी दिली आहे ती कशी दिली आहे, राहुल जितक्या टाइम येणार आहे, नंबर ऑफ टाइम्स तो येणार आहे शॉपमध्ये, तेव्हा तेव्हा त्याला फ्रीमध्ये द्यायचं. म्हणजे जी सागरनी गॅरंटी दिली आहे ना, ही कंटिन्यू दिली, लाईफ टाइम गॅरंटी दिलेली आहे. याला बोलतात कंटिन्यू गॅरंटी. स्पेसिफिक पिरियड आहे का? तर अजिबात नाही. राहुल आला फ्रीमध्ये भेटणार, राहुल आला फ्रीमध्ये भेटणार. ठीक आहे, समजलं एक्झॅक्ट काय होतं इथे? दोघांमधला फरक समजला. फिक्स पिरियड आणि कंटिन्यू. कंटिन्यूचा अर्थ काय होतो, सेरीज ऑफ ट्रान्झॅक्शन चालूच आहे, आलं तर गॅरंटी, आलं तर गॅरंटी मिळणारच आहे, म्हणजे आलं तर फ्रीमध्ये. ठीक आहे, असं का होतंय, कारण समोरच्यानी सांगितलंय. ठीक आहे, आता तुम्ही बोलाल का असं हे ट्रान्झॅक्शन आहे तर हे स्टॉप करता येऊ शकतं का? तर हो, हे स्टॉप करता येऊ शकतं. मी फिक्स पिरियड सांगत नाहीये, मी कंटिन्यूइंग गॅरंटी सांगतोय. कंटिन्यूइंग गॅरंटी रिवोक करता येऊ शकते का? तर करता येऊ शकते. थोड्या दिवसांनी त्याला समजलं, सागरच्या लक्षात आलं का आपण फक्त राहुलला फ्रीमध्ये देत होतो. ठीक आहे, आता राहुल तर फॅमिलीला घेऊन यायला लागला, सगळ्या फॅमिलीला घेऊन यायला लागला. चला माझ्या मित्राचं हॉटेल आहे, फॅमिलीला यायला लागलं, चांगलं बिल वगैरे करायला लागला आणि निघाला घरी जायचा. पैसे पे करायचं नाही का? कारण सागर पैसे घ्यायचा नाही. ठीक आहे, आता ह्या मुवमेंटला त्याला रिअलाइज झालं का आता इथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. सागरने काय केलं, काउंटर वरती जो पर्सन होता त्याला एक नोटीस इश्यू केली. नोटीस म्हणजे त्याला मेसेज दिला का आता जी गॅरंटी मी त्याला देत होतो ना कंटिन्यू, ती आता स्टॉप करा, आता त्याच्याकडनं पैसे घ्या. ठीक आहे, म्हणजे कंटिन्युइंग गॅरंटी जी दिलेली ती आता काय झाली, थांबली. का कसे थांबली? तर त्याचा पुढचा प्रश्न आहे, मोड ऑफ रिवोक ऑफ कंटिन्युइंग गॅरंटी. कंटिन्युइंग गॅरंटी काय करायची, रिवोक करायची आहे. रिवोक म्हणजे स्टॉप करणे. कसं करू शकता स्टॉप तुम्ही? तर पहिलं दिलेले बाय नोटीस. सागरनी काउंटरवरच्या व्यक्तीला काय दिलं, एक नोटीस दिली, एक मेसेज दिला, एक इन्फॉर्मेशन दिली का नेक्स्ट टाइमला जेव्हा राहुल शॉपमध्ये येईल त्याच्याकडनं पैसे चार्ज करायचे आहेत. आता जी सेरीज ऑफ ट्रान्झॅक्शनची जी गॅरंटी होती ती आता स्टॉप झाली आहे बाय वे ऑफ नोटीस. बाय वे ऑफ नोटीस. सेकंड, बाय डेथ ऑफ शुअरिटी. बाय डेथ ऑफ शुअरिटी त्यामध्ये खूप सारे येतात, नॉट ओनली डेथ. कधी कधी असं झालं, जो मेन ओनर होता तो आता अवेलेबल नाही, दुसरा पर्सन आलेला आहे, को ओनर जे असतात ते आलेले आहेत, किंवा जो ओनर होता त्याचे आता काय झाले, दुसरा ब्रांच मध्ये शिफ्ट झालाय तो. ठीक आहे, ब्रांच मॅनेजर होता तो आता दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झालाय. खूप सारे प्रकार आहेत. ज्या पर्सननी गॅरंटी दिलेली तो पर्सनच आता तिथं उभा नसेल तर आता गॅरंटी मिळणार नाही. ज्या पर्सननी सांगितलेलं का कंटिन्युइंग गॅरंटी माझ्या ऑर्डरनुसार होणार आहे, पण ज्यांनी ती गॅरंटी दिलेली तो पर्सन आता तिथे नाहीये, त्या शॉपमध्ये अवेलेबल नाहीये, किंवा त्याच्या ऑर्डर्स फॉलो केल्या जात नाही, असं जेव्हा येतं तेव्हा सुद्धा ती कंटिन्युइंग गॅरंटी काय होते, स्टॉप होते. ठीक आहे, कारण तो पर्सन एक्झिस्ट करत नाही सध्या, त्यामुळे ऑर्डर देणारं कोणच नाही, त्यामुळे ती काय कंटिन्युइंग गॅरंटी स्टॉप होऊन जाते. कंटिन्युइंग गॅरंटी समजलं, कंटिन्यू चालू आहे, त्याला कोणताही पिरियड नाही. थांबवता येऊ शकते का? तर थांबवता येऊ शकते. मोड नोटीस द्या, अदरवाईज जो पर्सन होता तो आता अवेलेबलच नाही, त्याचं ट्रान्सफर झालेली असू शकते, किंवा त्यांनी बिझनेस मधनच रिटायरमेंट घेतली, आता नवीन ओनर आलाय. ज्यांनी गॅरंटी दिलेली सागर होता, आता सागर त्या बिझनेस मध्ये नाहीये, सागरने रिटायरमेंट घेतली, नवीन ओनर आलाय, तर आता कंटिन्यू गॅरंटी स्टॉप होऊन जाणार. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. 3 महत्वाचे पॉइंट आपले झालेले आहेत. कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी, टाइप्स ऑफ गॅरंटी अँड मोड ऑफ रिवोक ऑफ कंटिन्युइंग गॅरंटी. कंटिन्यू गॅरंटी रिवोक म्हणजे थांबवता कशी होऊ शकते, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? ठीक आहे, चला आता आपण पुढच्या 2 महत्वाच्या कन्सेप्ट बघूया.